नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आज होता रविवार, आम्ही चाललो होतो बाहेर फिरायला. आज सुट्टी असल्यामुळं आम्ही ठरवलं की आज कुठेतरी बाहेर जाऊन येऊया. आणि आता तसंही श्रावण मास चालू असल्यामुळे मग म्हटलं कुठेतरी देवाला वगैरे जाऊन येऊया. ते समजेलच आम्ही कुठे चाललो आहे ते. पण एवढं सुंदर वातावरण होतं ना, खूपच छान होतं. आणि आता थोड्या वेळात पाऊसच येणार होता, एवढं भारी वाटत होतं की नाही. मग तिथून आम्ही पुढे आल्यानंतर ना ही आहे आपली नीरा नदी. नीरा नदीचं पाणी पाहून पोरींना एवढा आनंद झाला होता की नाही. शिववीरा तर एवढी खुश होती की नाही, पाणी पाणी करतच होती. आणि ना तिथून पुढे आम्ही आल्यानंतर नाही ना, हा असा साखर कारखाना लागला, सोमेश्वरचा साखर कारखाना. मग शिवला थोडी कारखान्याविषयी माहिती सांगितली तिला. आणि तिथून पुढे आम्ही आलो सोमेश्वर मंदिरामध्ये. आता एवढं सुंदर मंदिर सजवलं होतं की नाही, ते पाहून एवढं भारी वाटत होतं की नाही. तिथून पूजेचं साहित्य वगैरे घेऊन आम्ही मंदिराच्या आत प्रवेश केला. मंदिराच्या आत प्रवेश केल्यानंतर एवढं भारी वाटलं ना. आता लाईननी दर्शन चालू होतं, मग आम्हीही लाईनला थांबलो. आता त्यानंतर कळेलच आमचं दर्शन कसं छान आणि व्यवस्थित झालं. मन अगदी प्रसन्न झालं. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.